नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर खूप दिवस झालं प्लॅन चालू होता कुठं फिरायला जायचं. प्रत्येक विकेंडला प्लॅन करतोय जायचं, पण शनिवार रविवार झोपण्यातच जातोय. तर आज खूप दिवसानंतर अचानक प्लॅन झालेला आहे. तर आम्ही आज जाणार आहे आंबोली घाटात, आंबोली धबधब्याला. तिथले जवळपासचे स्पॉट करायचा प्लॅन आहे. तर आज आपल्या सोबत आहे अभि. आज अभि आपल्याला पहिल्यांदाच आपल्या व्लॉगमध्ये आलेला आहे. आपल्या सोबत आहे संब्या, आपल्या सोबत आहे ओमक्याला तुम्ही ओळखतायच. तर बघू आपण आज दिवसभर काय धुमाकूळ घालतो काय. विषय मला टाकायचा होता, तो विषय मला तिला फ्रेंडशिप म्हणतो. तर एवढे विकेंड्स गेले, एवढे प्लॅन आमचे कॅन्सल झाले. तर आज लकीली प्लॅन झालेला आहे. तर ओमक्या काय वाटतं तुला? सोने पे सुहागा जसं असते तसं फ्रेंडशिप डे दिवशी आम्ही सगळे फ्रेंड्स, एकदम क्लोज फ्रेंड्स, जे की आम्ही सगळीकडे जातोय. आणि लकीली आम्हाला आज चान्स मिळाला आणि आम्ही आता असा मस्त डे स्पेंड करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते मी इचलकरंजीला आलोय आणि यांच्यासोबत जायला मिळाले, हे माझ्यासाठी म्हणजे दुधात साखर टाकले. अरे तू आमच्या सोबत आला, इथंच आम्ही धन्य झालो बाबा. तू तुझ्या बिझी स्केड्यूल मधून टाइम काढलास. काय बोलतो, बरोबर आहे. तर आम्ही आता इथं गोवा वेसला चहा प्यायला थांबलेलो आहे. गरगरी चहा प्यायलो आम्ही. मोर आहे का लांडोर आहे दिसना? मोर आहे, मोर. आपण मोरच म्हणायचं. मोर नाही रे ती, हो लांडोर कसं काय? हा बरोबर लांडोर आहे. हे त्याच्या मागं पण आहे लांडर. हा ती होईल लांडर रे. असते रे बाळ. ती छोटे की ती लांडर असते. मोरच आहे, मी तेच म्हणाले रे, मोर आहे त्यो. आम्ही जरा उगाच पुढे आलोय आणि गाडीत बघा मजा. खिचडी घेऊन आलाय भाऊ, उपवास आहे याचा. खिचडी काय लागला मस्त. तर आम्ही आता इथं काळ भैरव मंदिरला आलोय. मध्ये आम्ही स्टॉप घेतलाय. आमच्या दोस्ताची सासूरवाडी आहे. या दोस्ताची सासूरवाड आहे, त्यामुळे हळूच गाडी घातला इथे. मंदिर चांगलं आहे रे, जाऊन या रे. तसंच जाता आपण सासूरवाडीला पण जाऊन या. चला म्हणलं मंदिर तर एक बहाना आहे, आम्ही तो सासूरवाडी जाणार आहे. ठिकाण आहे. कुठं रे अभ्या? इकडचं दाखवी व्ह्यू. येऊ वांडाय सोड. समुद्र आहे. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम्. ते नव्ह, कारण मी सगळं ठीक आहे म्हणते काय. खरं पाऊस कुठं आहे? पाऊस हुडकायला पाहिजे आता जाऊन. पाऊसच नाही राव. जिथं पाऊस लागेल तिथपर्यंत जायचं आपण. लय वर्षानंतर आले खूप दिवसानंतर आले. वर्षानं दिवसानं नाही, वर्ष खूप वर्षांनी. कधी आलाय? आणि ते पण करत मी आधीमध्ये कडक ऊन पडलं. काय नाही, पाऊस कुठं? ते पाऊस कुठं? काय नाही, काय कसं आहे, अवघड आहे. पावसाचा असं कधी आला, पाऊसच नाही. बघू आता. तर हा आहे स्पॉट रामतीर्थ. आजऱ्यापर्यंत पोचलोय, खरं पावसात अजून एक थेंब नाही. तर हे मान्सूनची ट्रिप आहे काय उन्हाळ्याची ट्रिप आहे हे आम्हाला कळत झाली. आंबोली 7 किलोमीटर. आंबोली 7 किलोमीटर आहे, खरं पाऊसच नाही. घ्या आंबोली ठीक आहे सगळं. चाललोय धबधब्याला, पोचलोय. जत्रा बघा, जत्रा धबधब्याला जत्रा. कसा आहे? पार्किंगला जागा मिळेल ना. गर्दी एवढी आहे, पार्किंगला जागा नाही. 1 किलोमीटर पुढे चालत आलोय.
गाडी लावली आहे 1 किलोमीटर चालत आता चालली पुढे. गाडी लावायला जागा नाही, पार्किंगला जागा नाही. अभ्या जाऊपर्यंत नाश्ता जिरते. हा कारण करते अरे आल्या. आता पोहोचलोय धबधब्यापाशी. वर जायचं का नाही, पोरांचं डिस्कशन चालू आहे. वर जायचं का नाही आता. एंट्री लावल्या जरा इथं आणि एंट्री जाऊ दे रे, पण ही गर्दी बघा. इच्छा होईना वर जायची. जाऊ ना काय तू सांग बाबा. काय करूया. जायचं रे भाई. आले का ओंकार अबे हळूया धरून. धबधब्याची हाऊस भागवलेली आहे बघा. तोंड बघा. कसं वाटलंय. अरे अभ्या कुठं आहे. अभ्या कसं वाटलंय. सांग की. 1 प्लेट भजी हा. आणि काय त्यांचं काय स्पेशल आहे ते. 1 प्लेट भजी, 1 प्लेट साबू वडा. तेवढं या पहिला. आयटम कॉर्न भजी, बटाटा भजी, मॅगी, कांदा भजी खाऊन आमचं झालेलं आहे. आणि कुठली भजी ती. तर आता कावळेसाद पॉइंटला आम्ही चाललेलो आहे. तर बघू आता इथं तर आपल्याला काय भेटते काय नाही. चला. पाऊस तर काय नाहीच आहे, पण बघू आता वातावरण कसं आहे. चला चला. तर कावळेसाद पॉइंटला आम्ही आता आलेलो आहे. एकदा बघू आता. कावळा काय साथ दे ना. वातावरण माहोल आहे, पण पाऊस असता तर कसं मस्त वाटलं असतं रे. मस्त पाऊस पडत आहे. जरा नाही, काहीच नाही. तर भाऊ आपला काहीतरी करामती करायला आलाय. बघा आपण काय करतोय. टाक की. अरे अंगात काय काय लांब टाकी. तर आम्ही आता कावळेसाद पॉइंटला आलोय. खरं इथं कावळेसाद पॉइंटचा काय फील आलेला नाही आहे. फक्त वारं आणि काय दरी जरासं कडक ऊन आहे. आणि 4 टेम मधनच कुठनं जरी यायला तू वरती. तेवढाच कावळेसाद दिसायला आम्हाला. फवारी यायला पाण्याची फवारणी. पाण्याचा फवारा नाहीच आहे इथे. तर इथं काय तर बोटिंगचा स्पॉट दिसायला लागलाय. मध्येच कुठं थांबलोय आम्ही. आम्हाला माहित नाही कुठं थांबले. वेटन फन एन्जॉय बोटिंग क्लब. रिटर्न जर्नी चालू झालेला आहे आमची. तसंच काय तर चांगले स्पॉट दिसतात का बघत फिरायला लागलोय. विचार धबधबा भेटतोय तुला. तर आता धरणमोला म्हणून कुठला तर धबधबा आहे असं सांगितलं आम्हाला इथले लोकल. तर ते आम्ही बघायला चाललेलो आहे. लोकेशन बघा. लेक बघा कसं भारी. लोकेशन आहे, छान आहे तसं. बोटिंग आहे. बोटिंग आहे पण बंद झाली आता. आजचा दिवस जरा आमचा गणलेला आहे. अचानक मूड आमचा घडलेला आहे. लोकेशन वाढणार काहीतरी नवीन. काय तर नवीन
बोटिंग बंद झालं नाही तर आणि मजा आली. सावता माळ्या सावताकडा. अभ्या काय बाबा फोन होते का नाही तुझा? चप्पल तुटले मग फोन ठेव की. म्हणजे निघाले कट झाले म्हण्या घेतलाच ते याच्यासाठी. अरे चप्पल का असं का करलाय? मला का माहिती तुझं तुटलंय का नाही ते. कुठं पुढे आलं रे? ओमक्या ओमक्या देते ना ते. त्याच काय हे कपडे आहेतच. वाघ बी काढत येते. 4 वाजलं. अरे कुठं आहे रे काय? पुढे गेलं. या रे अभि आहे ना हे. चालती की रे. हे वरती कुठं उभारतो? होय स्पीडला या. फायनली कुठला धबधब्याला आलेलो आहे. नाव काय माहित नाही. पण इथे जायची किती वाटायला? भयंकर आहे. चला बघूया. चला. तर फायनली पाऊस नाही आहे. पाऊस कुठे गेला पाऊस कुठे गेला म्हणत म्हणत एकदम ओलं चिंब भिजलेलं आहे. आम्ही सगळी मस्त पैकी साथ दिलेले आहे. पावसाने हजेरी लावलेली आहे. आम्हाला पावसानं मूड खराब होता त्यामुळे म्हणजे आम्हाला धबधब्याच्या ठिकाणी आमचा मूड फ्रेश झाला आहे. मस्त पैकी पाऊस कुठं आहे म्हणत म्हणत मोठा पाऊस चालू झालेला आहे. दोन्ही गोष्टी एका ठिकाणी मिळाल्या. धबधबा पण आणि पाऊस पण. आम्ही वाटवलं गो. ट्रिपचा शेवट छान झाला. तिथे काय वॉटरफॉल? तिथे एक छोटा आहे पण आता काय एवढ्या पाण्यात जायचं जरा रिस्की आहे. अभिषेक एक मस्के. तर धनगरमाळा धरण. तर हा वॉटरफॉल आहे धनगर मोळाच्या जवळच एक काहीतरी लोकेशन आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर आंबोली पासून एक जवळपास 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तेच की आंबोली पासून 30 किलोमीटर 40 किलोमीटरच्या अगोदर कोल्हापूर पासून आपण कोल्हापूरवरून जाताना. तर तुम्ही कधी आला तर येऊ शकता कारण आंबोलीला तुम्ही बघितला किती गर्दी होती. आणि इट इज अ हिडन जेम. हिडन जॅम वॉटर ऍक्टिव्हिटी पण आहेत. तर इथं वॉटर ऍक्टिव्हिटी पण आहे आणि पाऊस बघायला तुम्ही किती मोठा पाऊस झालेला आहे. भिजायची हाऊस पूर्णपणे पोरांची भागलेली आहे आता. मला वाटतं गाडी इथे शेवटपर्यंत येत असेल पण काय कारणामुळं 4-5 वाजता त्यांनी बंद केले. फास्ट आहे गारटला आहे मस्त पैकी स्वेटर बिटर घालायला लागला कडे. नाही छोट कसले कडक दिसाले. ह्यो बी गारटला आहे. ह्यो बघा चिली मिली घुमवा लागलाय. मध्ये चिलीमिली आहे. तर आता आब्याच्या सासरवाडीत आलो इथे. मस्तपैकी मोराचा आवाज वगैरे आलाय. तर ओमक्याला आत्ता कळालं की ओमक्याच्या पायाला जळू लागून गेलाय. त्याला जाणवलं पण नाही आत्ता का गाडीत उतरल्यानंतर कळालं याला. काय रक्त आहे रे ते जळू लागलाय तुला कळालं नाही ओमक्या. चांगला आहे अशुद्ध रक्त हे करते ना ते. लोकेशन वन नाही अभ्यास सासरवाडीचं. आम्ही सगळं नाश्ता विष्टा करायला लागलोय चहा वगैरे घाला. आणि हे बघा संसारी लोक घरच्यांसाठी काय 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 घेतल्या सगळं ग्रोसरीचं सामान. हे बघा काय जरा तांदूळ काजू हे पण बघा. हे तर बघा 4-5 किलो घेतले. 4 प्रकारचे तांदूळ घेतल्या भावानं बारक्यांसाठी. जमले बघा तुम्हाला. तर आम्ही आता इथं जेवायला थांबलोय. भूक लय वेळ लागल्या. हॉटेल आरबी मध्ये आम्ही जेवायला आलेलो आहे. मस्तपैकी जेवतो आणि घरी जातो. खूप दमलेलो आहे. जेवून निवांत झोपणार आहोत आम्ही. ॲक्च्युली आणि हे हॉटेल आहे ना हे आपल्या एका ओळखीच्यांचं आहे ज्यांच्याकडे आम्ही बराच वर्ष भरपूर खाल्लं होतं बोरगावमध्ये.
त्यांचा धाबा होता आणि त्यांनी केवढं मस्त हॉटेल बांधलंय. आणि आम्ही फोन केला होता, त्यांनी म्हणले प्लीज या एकदा आमच्या इकडे, तुम्ही बऱ्याच वर्षानंतर येत आहे आणि आम्हाला सर्व करायचं तुम्हाला. चला बघू नियोजन आता. तुम्हाला चांगलं लावून देतो म्हणल्यात, बघूया आता कसं आहे नियोजन. मस्त गेले हॉटेल. चला चला